ट्रेनिंग आहे त्या विषयावर त्यांनी बोलावं। आजही उरोळी काठियांमध्ये जवळपास 1 लाखाची जवळपास लोकसंख्या, जवळपास 50,000 लोक रेल्वेचा वापर करतात। असं असताना केंद्रात असलेले लोकप्रतिनिधी एक्सप्रेस गाड्यांचा थांबा उरोळी कांचनला करू शकत नाही, तर मग काय निर्णय घ्यायचा तो घेण्यासाठी उरोळी कांचन वासीय सक्षम आहे हे सांगितल्याशिवाय आता राहता येणार नाही। विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करत असताना प्रत्येक वेळी एक विकासाची भूमिका, प्रत्येक वेळी एक विकासाचं विजन घेऊन पुढे जाण्याची भूमिका ही माझी स्वतःची आहे। आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या म्हणण्यानुसार माझ्यासारख्या नारायण गावातल्या जुन्नर तालुक्यातल्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला ही उमेदवारी आदरणीय पवार साहेबांनी दिलेली आहे। आणि ही उमेदवारी म्हणजे खासदारकी नाही, ही उमेदवारी म्हणजे लोकप्रतिनिधित्व आहे। का तर लोकांच्या प्रश्नाला जबाबदारीने सामोरं जाण्यासाठीची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी खांद्यावर सोपवली आहे आणि तो शब्द देण्यासाठी आलो। अनेकांकडून अनेक प्रचार केले जातात। मध्यंतरी माझ्या पत्रकार बांधव असतील, माझ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आजच एक कुठली तरी बातमी वाचनात आली माझ्या। लोकसभेचा प्रचार सुरू आणि राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र शूटिंग मध्ये व्यस्त। हो ना, बातमी आली ना वाचनात। त्याच वेळी सांगायचं एक शेतकऱ्याचं पोरग दिवसाच्या 24 तासांपैकी 20 तास काम करतोय। का तर माझ्या मतदारांपर्यंत सुद्धा पोहोचता येईल आणि माझ्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास सुद्धा सांगता येईल। आणि जर या बातमीनंतर कुणाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील तर बापू, आज सकाळपासून जो काय दौरा झालाय त्या दौऱ्याचे फोटो, त्या दौऱ्याचे व्हिडिओज एकदा बघा। ते बघितल्यानंतर खात्री पटेल की माझ्या माता भगिनी असतील, माझी तरुणाई असेल, माझी ज्येष्ठ मंडळी असतील, या प्रत्येकाचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभा आहे याची खात्री पटल्याशिवाय राहणार नाही। आज सकाळी केसनला गेलो, केसलन नंतर आवाळवाडीला गेलो, आवाळवाडी नंतर वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत असताना प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट जाणवली जी अत्यंत महत्वाची वाटली, ती म्हणजे त्या गावातल्या तरुणानं समोर यावं, समोर येऊन आनंदानं सांगावं, खांद्यावर बसा दादा, उचलून घेतो। खांद्यावर बसणं सोपी गोष्ट नाही। पैलवान बसलेत, विलाशेर बसलेत, माहितीये दोघांना। खांद्यावर बसल्यावर काही करता येतं, पण खांद्यावर बसण्यासाठी 2 गोष्टींची फार आवश्यकता असते। पहिली गोष्ट म्हणजे खालचा गडी मजबूत असला पाहिजे आणि वरच्या गड्याचा खालच्या गड्यावर तेवढाच विश्वास असला पाहिजे। या 2 फार महत्वाच्या गोष्टी। आणि म्हणून आज या हवेली तालुक्यातल्या गावभेट दौऱ्यामध्ये समस्त हवेली तालुका वासियांचे आभार मानेन। किती भरभक्कम साथ आणि तुमच्यावर असलेला विश्वास, हे दोन्ही नातं तुम्ही आज दिवसभर माझं दृढ केलं। आणि महत्वाच्या सभेचा समारोप महात्मा गांधींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत तुम्ही केला। हा दुग्ध शर्करा योग म्हणावा असा आजचा दिवस